श्री मल्लारी सप्तशती अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच. दृष्टकळिकाळा ते नाशी श्रोती यदेत सर्वसिद्धीसी ते मल्लारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरवसे शोभत त्याहुनी अधिक परिवारित मनी मल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्ये महाउन्मत्त अति क्रोधे संग्रामी भीडत वीरसिंहनादे गर्जत बधिर झाले भूमंडळ अद्भुत वार करीती कोणा ते त्रिशूल मारिती खडंतर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे कुंजळ कपाळी कपाळ हानिती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत जाहला मनोनी शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेने होतसे हृदयपूट संग्रामे धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्ये मग तीव्रते शाणे भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी वाहने बदलती असुरी एसी चेटकी चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना यास्तव मंत्रतंत्र जादू टोना अघोरी उपाय योजिती एक वीर शस्त्र घाते तुटले अनेक वीर भूमी पडले आणिकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करोनिया जै दैत्यरणी पडले ते मागुते नाही उठले शिवगणरणी पडले ते मार्तंड भैरवे उठविले पडला देखो निदळ भार कोपे खवळला मल्लासुर सारथियासी बोले महावीर मी वदीनतया सकळा खड्ग दृष्ट उवाच नमन माझे मल्लासुराशी सैन्य न पुरे आपुल्या कोपासी मी असे तयार युद्धासी विडा देई मजाता खड्गदृष्ट युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवाराला मद्यपाने उन्मत्त झाला कुंजीर हत्ती रथासह शंभू उवाच आला महादैत्य युद्धासी घेऊनी देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पहावे युद्धासी मी मारीन या दृष्टासी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्या समवेत कार्तिकरणी उभा राहत मयुराचे वाहन सवर्तमान विचित्र छत्रे मिरवीत खड्गदृष्ट उवाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य आणूनी रक्षणासी सैन्या समवेत आला आहेसी षडानना बाळ तू तैसा नव्हे मी वीर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हास एकांगी लढणार लेका लाडक्या गिरिजेचा माझे तिखट बाण खडतर तुझे कोमलांग सुकुमार तुझशी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी ऐसा शब्द एकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्र बाण वर्षता झाला त्या महादृष्ट दैत्यावरी बाणजवळी आले दैत्याने खड्गाने छेदिले वरच्यावरी निवारिले अति लाधवे करोनिया दैत्याने संधान केले स्वामीने आकाशी उडवून चुकविले दैत्ये खुरूपी संधान केले सवेचे 12 बाण सोडले तयाने स्वामीसी घायाळ केले व्याकुळ झाला गौरीपुत्र स्वामींनी शक्ती सोडिली दैत्ये बाणे निवारिले न सावरत जवळ पातळी वक्षस्थळी आदळली दैत्यांच्या शक्तिघाते विवळ जाहला रणभूमी सुताना पडला प्राणाते त्याजिता झाला खड्गदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणाशी सैन्य पळाले दाही दिशी गण मारिते तयाशी अशुद्धाचा पुराला ऐसा खड्गदृष्ट वधिला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्पवर्षाव केला स्वर्गातुनी तये वेळी पुढील कथेचा सौरस उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास गुरुमाऊलीच्या मुखाने
इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु।